अयोध्या राम मंदिराचा मुद्दा उचलायला हवा असं मत भाजपचे राज्यसभेचे खासदार विनय कटियार यांनी मांडलंय। या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। अतिशय महत्त्वाची यावेळची बातमी आहे। राम मंदिर मुद्दा आत्ताच हाती घ्यायला हवा, बाबरी मशीद कृती समितीचा आरोप होता। भाजप खासदार विनय कटियार यांनी या संदर्भातली मागणी केली आहे। ही एक पूर्वनियोजित रणनीती आहे अशा प्रकारचा आरोप करण्यात आला। देखिए, बहुत सारे पुराने लोग तो जो आंदोलनकर्ता लोग थे धीरे धीरे या तो वृद्ध हो गए हैं या उसकी उम्र की ओर बढ़ रहे हैं। बहुत सारे लोग अब हमारे बीच में नहीं हैं, लेकिन राम जन्मभूमि का मुद्दा ये ज्वलंत है और इसको कोई भी सरकार इग्नोर नहीं कर सकती है, चाहे बहुमत रहा हो या ना रहा हो। चंद्रशेखर जी की सरकार बनी, उनका बहुमत नहीं था, लेकिन 4 महीने के अंदर ही उन्होंने बहुत सकारात्मक प्रयास किया और ऐसा लगा कि अगर कदाचित उनको महीने 2 महीने का वक्त और मिलता तो इस समस्या का समाधान पूरी तरह से निकल जाता। ये मैं समझता हूँ कि एक सोची समझी रणनीति है बीजेपी की कि एक तरफ तो वो ऑफिशियल स्टेटमेंट आ गए राजनाथ सिंह साहब का, अमित शाह साहब का, जिन्होंने ये बता दिया कि वो कोई ऐसा काम करने नहीं जा रहे हैं जो असंवैधानिक हो। विनय कटियार साहब शायद ये या तो जानते ना हो या वही डिलिबरेटली जानते हुए इस बात को छुपा रहे हो कि जब मैटर कोई सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है, हाई कोर्ट से जजमेंट हो चुका है, तो कोई बिल पार्लियामेंट में पेश करना एक असंवैधानिक कार्य होगा। विनय कटियार जो कुछ बोल रहे हैं इसमें कोई सच्चाई नहीं है। इनके बयान से मुसलमानों को इसका कोई असर नहीं है। मुसलमान जानता है कि विनय कटियार क्या है और विनय कटियार के साथ कितने लोग हैं। ते एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहे। राम, आपण बघतोय पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा आणि हा मुद्दा राम मंदिराचा मुद्दा आत्ताच उचलायला हवा असं कटियार यांनी म्हटलं आणि एकूणच पुन्हा चर्चेला पेव फुटला आहे। काय जरा सविस्तर माहिती द्या याविषयी। राज्यसभेचे खासदार विनय कटियार यांनी पुन्हा एकदा बॉम्बगोळा टाकलेला आहे असं म्हणता येईल। कारण भाजपच्या विरोधामध्ये अमित शाह यांनी गेल्या आठवड्यातच स्पष्ट केलं होतं की 370 बहुमत असावं लागतं, त्याशिवाय मंदिराचा मुद्दा घेता येणार नाही। मात्र हवाला देण्यात आलेला आहे विनय कटियार यांच्याकडून की इलाहाबाद हायकोर्टानं सांगितलेलं आहे की अयोध्या या ठिकाणी राम मंदिर होतं म्हणून राम मंदिर आहे म्हणून, तर याच हवाल्यावर एकदा कायदा तयार करता येतो असं विनय कटियार यांचं म्हणणं आहे आणि तो कायदा तयार करण्याचं संपूर्ण सरकारच्या हातामध्ये आहे। त्यामुळे आता सरकारने तो कायदा तयार करावा अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आणि हीच योग्य वेळ आहे का ज्या उद्देशानं भाजपला निवडून दिलेलं आहे, सरकारमध्ये स्थान दिलेलं आहे, बहुमत दिलेलं आहे, नरेंद्र मोदी यांना बहुमत दिलेलं आहे लोकांनी, तर प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये किंवा लोकांच्या मनामध्ये ही भावना आहे की राम मंदिर बनावं असं विनय कटियार यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे आणखीन संकट वाढलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक विकासाबरोबरच राम मंदिर हा आमच्यासाठी तेवढाच महत्वाचा विषय आहे। म्हणजे की आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी बरोबरच राम मंदिराचा सुद्धा मुद्दा एवढा महत्वाचा असल्याचं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे भाजप आणि पुन्हा आरएसएसचे नेते यांच्यामध्ये जुंपल्याचे इथून दिसून येते। धन्यवाद रामराजे, ही माहिती दिल्याबद्दल। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्याला माहिती देत होते। एकूणच हा मुद्दा आता उचलून धरल्यामुळे पुन्हा एकदा या विषयावरून जुंपते की काय असंच काहीसं चित्र आता निर्माण झालंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।